अरे काय करताय? ती शेवटची लढी राहिली तेवढी नीट लाव ना. किती वेळ करताय? कर लवकर. हा व्यवस्थित करते. हॅलो संजू, झाली तयारी? शेखऱ्या, तयारी होऊन जुनी पण झाली. 11:30 होत आले. तुम्ही लोक आहात कुठे? गप्पांचं फट रंगलाय. ते गावचे काका आलेत ना. संजू तू काम कर, तू घरी जा आणि चावी मी खालनं कलेक्ट करीन. तुझा बरं बरं, मी निघतो. अहो त्यांचं जायचं ठरलंय ना हॉटेलमध्ये. हो मग जाऊ दे ना त्यांना उशीर होतोय. तुम्ही निघा. कुठं निघा? अरे हे बघ, शेखरची रूम अजून तयार नाहीये. तेव्हा जातोय तर जाऊ दे. पण कशाला? कशाला काय? राहायला. उद्या सकाळी परत येणार. अहो थेर चालली आहेत काय तुमची? पहिल्याच रात्री नवरी मुलगी घराच्या बाहेर जाईलच कशी? अजून पूजा बाकी आहे. ही काय रीत झाली का? जाऊ दे त्यांना. जाऊ दे म्हणजे काय? जाऊ दे काय? अरे बाबा हे शहर आहे म्हणून काय झालं? अरे जाऊ दे ना, ठरलंय ना आमचं. जा रे जा. बॅग ठेवलेली आहे खोलीत, ती घ्या. सगळे कपडे वगैरे व्यवस्थित चेंज करा. मला सगळ्यात जास्त कसलं टेन्शन आलं होतं माहितीये? आपला आजचा प्लॅन जर फिसकटला असता ना, तर मी माझ्या मैत्रिणींना तोंड नसते दाखवू शकले. अरे का काय, इतकी चर्चा झाली आमची या विषयावर आणि आमच्या ग्रुपमध्ये लग्न होणारी मी पहिलीच. इतक्या सूचना दिल्या त्यांनी मला आणि आजपर्यंत पाहिलेल्या सिनेमांच्या सगळ्या उजळण्या झाल्या. पुस्तकात आणि कादंबऱ्यांमध्ये एवढं सगळं वाचलंय. आता खरी वेळ येणार तेव्हा काय होणार आहे कोणास ठाऊक. मॅनेजरच नाहीये. अरे मॅनेजर कशाला बॅग उचलायला? वेटर चालला असता. शेखर, शालू मॅनेजर नाहीये म्हणजे तो त्याच्या घरी गेलाय कल्याणला. अरे मग तो कशाला पाहिजे आपल्या मधुचंद्रात? आपलं आधीचं बुकिंग होतं ना शेखर. मॅनेजर चावी खिशात टाकून घरी घेऊन गेलाय आणि यांच्याकडे दुसरी चावी नाहीये. काय? शालू, माझ्या डोक्यात एक मस्त प्लॅन आहे. इथे पुढे ना राईटला एक गल्ली आहे. आपण एक काम करूया, गाडीनं गल्लीत नेऊन लावूया. छान प्रायव्हसी मिळेल. काय वाटतंय? तू वेडा आहेस का? लग्नाची पहिली रात्र गाडी अशी कोपऱ्यात नेऊन साजरी करायची? काय प्रॉब्लेम आहे? छान मस्तपैकी दोन्ही सीट्स मागे घेऊ अशा, म्हणजे कोणाला दिसणार नाही ना मागे घेतल्यामुळे. एसी लावूया, मस्त मंद रोमॅन्टिक म्युझिक. मला सांग मधुचंद्रला आणखीन काय लागतं? तुमच्या पुरुषांच्या डोक्यात ना एकच विचार असतो. तुमच्या भावनांना स्थळ काळ वेळ कसलंही बंधन नसतं. किती चीप आहे हा विचार. चीप असतो चीप. ये देखो साहब, ये कैसा लगा रूम? एकदम मस्त है ना? ये देखो, ये बेड देखो कितना मजबूत है. और ये उधर टेबल है. मी इथे राहीन. शालू आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये. प्रायव्हसी हवी ना आपल्याला. मला मान्य आहे, पण ही अशी अशा ठिकाणी मी अजिबात नाही राहणार. 2:45 वाजले रात्रीचे आणि असं रात्रीला अपरात्री कुठे फिरता? नाही ऍक्च्युली काय झालं की आम्हाला हॉटेल नाही मिळालं. अरे देवा, हॉटेल नाही मिळाले काय? अरे घालच आतमध्ये. आतमध्ये गाडीत बघू पोलीस स्टेशन. काय भन्नाट कथा आहे तुमची? असंही असू शकतो मधुचंद्र? हे म्हणजे असं झालं, ज्यासाठी केला होता टहास तेच मिळाल्यावर म्हणायचं आता झालं पास. काय मूर्खर बाई की नाही? मी काय सांगू? अहो माझ्या लग्नाच्या पहिल्याच रात्रीत मुंबईत दंगल झाली होती आणि मधुचंद्र तसंच सोडून ड्युटीवर हजर व्हावं लागलं. अरे देवा. साहेब हवं तर दंड घ्या माझ्याकडून, पण प्लीज आम्हाला अरेस्ट करू नका आणि घरी तर अजिबात कळवू नका. आणि 5च्या सोडलं तर पूजा आहे ना सकाळी घरी. अरे हवं असल्यास तुम्ही आत्ता जा. आमचा विश्वास बसलाय तुमच्यावर. सर ग्रेट आहात तुम्ही. एखाद्या कुशल जज प्रमाणे तुम्ही यांना बाय इज्जत बरी केलं ना. ही गोष्ट तुम्ही बरी केली. तुम्ही हवं असल्यास 5 पर्यंत इथंच थांबा. काय त्या हॉटेल मॅनेजरलाही फोन करून बोलवून घ्या आणि हॉटेलवर जा, फ्रेश व्हा आणि मग घरी जा. तेच बरं पडेल ना. मी एक फोन करू मॅनेजरला. बिंदास करा, सरकारी आहे. आमच्या खिशातनं थोडी काय जाते. शिंदे पूजा आहे.
बाकी सगळं पूजेनंतर. अय्या काकू ताई आणि भाऊजी आलेत. काय कसं काय बाबा, सगळं ठीक ना? चला चला जास्त बोलू नका. तयार व्हा गुरुजी यायची वेळ झाली. बघ तू आता आपल्या हनीमूनचं कसं प्लॅनिंग करतो ना मी. काही गरज नाहीये. आणि घाबरू नकोस तू. एकदा प्लॅनिंग फसलं म्हणून काही प्रत्येक वेळेस असं होणार नाही. सगळं सेट करणार आहे तू मी. काहीही करू नकोस, कारण यावेळेस सगळं मी करणार आहे. काय करणार आहेस तू? रादर केलंय. माझं परवा महाबळेश्वरला शूट आहे, माहिती आहे ना तुला. तिकडेच मी आपल्या हनीमूनची सगळी व्यवस्था केली. म्हणजे 1 दिवस ऍडचं शूट आणि 3 दिवस हनीमून. शपथ शालू, मी आपलं तुला उगाच लहान समजत होतो ग, पण मस्त जमवलं सगळं तू. मी आता लहान नाही हा, माझं लग्न झालंय. पण या प्लॅनिंग मध्ये एक छोटासा बदल करायचा मग. काय? मी आधी आपल्या दोघांसाठीच सुमो बुक केली होती, पण आता बस बुक करावं असं म्हणते. अख्खी बस? अख्ख्या बसमध्ये, आईस्पाईस बसमध्ये आपली सगळी फॅमिली आपल्या बरोबर येणार. सगळी फॅमिली? आपल्या हनीमूनला ते सगळं कशाला? शालू, प्रायव्हसी कशी मिळणार आपल्याला? नवरा बायकोला फक्त प्रायव्हसीची गरज असते असं अजूनही मत आहे का तुझं? नाही मग झालं, ठरलं, सगळ्यांनी जायचं. आणि या रात्री आपण दोघांना थोडं बहुत समजलोय, पण मी त्यांना आणि त्यांनी मला समजून घ्यायला नको का? आणि काही न करता झालेले लाल डोळे त्यांनी पाहिले, खरेखुरे लाल झालेले डोळे पण त्यांना दिसू देत ना. गडबडीत आपण एक गोष्ट विसरलोच. काय? त्या कल्पनाबाईंचा नंबर घ्यायला. त्या तुला चान्स देणार होत्या रे. हसतोयस काय? नाही, काय नाही. बाळ गोते ये इकडे. पूजा आहे. Ding 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 ding